अधिक महिना सुरू झाला आहे. घेतली की नाही तुम्ही पण जोडवी? मी तर बाबा घेतली. आता कोणती घेतली ते पुढे दाखवतेच. आणि काय काय केलं त्या दिवशी ते पण तुम्हाला नक्की सांगते. तर मस्त अशी तयार झाले आणि मम्मी बरोबर निघाले मार्केटमध्ये. आता हा प्लॅन पण ठरलेला असतो बरं का. मी, बहीण, मम्मी अशा आम्ही नेहमी जातोच जातो. आता बहीण ऑलरेडी पुण्याला गेली होती त्यामुळं मम्मीच राहिली होती. मग मम्मीबरोबर फिरायचंच ना. तर नेहमीसारखं पप्पांनी सोडलं आम्हाला मार्केटमध्ये. पहिले ह्या सोनाराच्या दुकानात गेलो, तिथे छान अशी जोडवी बघितली, जोडवी आवडली, छान होत्या सगळ्या डिझाईन्स वगैरे. पण थोडंसं मात्र माझं त्यांच्याबरोबर खटकलं आणि ते खटकायचं कारण होतं की त्यांनी ट्रान्सपरन्सी ठेवली नाही. तुम्ही पैसे एक्स्ट्रा घ्या, पण तुम्ही जे काही घेताय ते मला क्लिअर करा. तिथून निघाले, ह्या दुसऱ्या दुकानात पोचले. हे मात्र नेहमीचे ओळखीचे ज्वेलर्स म्हणजे VLD, विठ्ठलदास लक्ष्मणदास देवी यांच्याकडेच मम्मी नेहमी चांदी खरेदी करते. ओळखीचे असल्यामुळे बिनधास्त तिथे शॉपिंग केली जाते. तर इथे अशी बरीचशी काही चांदीची शॉपिंग केली. तर ते शॉपिंगचा त्यांच्याकडून एक व्हिडिओ पण घेतला. म्हटलं द्या तुमचा एक व्हिडिओ, करते तुम्हाला पण व्हायरल. तर ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही जे काही शॉपिंग केली ती मी तुम्हाला एका ह्याच्यामध्ये भरून देतो आणि तुम्ही काढा माझा व्हिडिओ. त्यांनी एक व्हिडिओ दिला. त्याच्यानंतर इथे मस्त अशी शॉपिंग झाली ॲक्च्युली. आणि बरंचसं काही घेतलं. थोडं मम्मीनी घेतलं, थोडं माझी शॉपिंग झाली. आणि काय काय झाली ते तुम्हाला मी नंतर दाखवतेच की कोणत्या कोणत्या प्रकारची घेतली ते. तर ह्या त्यांचं दुकान आहे, हे विठ्ठलदास लक्ष्मणदास देवी. माहीत असेल तुम्हाला, मोती चौकातून खाली आल्यानंतर लेफ्ट हँड साईडला आहे, तिथे काम चालू आहे म्हणून त्याच्या अपोजिटला त्यांनी दुकान घेतलं आहे. नंतर आम्ही आलो धनकेशर, सातारमधलं सगळ्यात फेमस असं मसाल्यांचं दुकान. तर इथे ना असे व्हरायटी ठेवलेले आहेत त्यांनी. 3 ते 5 किलोसाठी किती मसाला लागतो किंवा 7 ते 10 किलोसाठी किती लागतो त्याच्या हिशोबाने तुम्ही मसाला त्यांच्याकडून घ्यायचा. त्याच्यानंतर फॉल घ्यायचे होते म्हणून गजाननमध्ये गेलो. आणि नंतर लास्टला फायनल पोटोबा. आता मम्मी बरोबर आहे आणि मम्मीच्या सगळ्या आवडी साध्या सोप्या असतात, सिंपल असतात. तिला काही जास्त बाहेरचं आवडत नाही. काय घ्यायचं हा मोठा प्रश्न असतोच खरं. म्हणून म्हटलं चला डोसा ऑर्डर केला दोघींसाठी पण. खाल्ला मम्मीने पण आवडीने खाल्ला डोसा आणि मी पण खाल्ला. पण इथून निघताना मात्र मी चहा पिल्याशिवाय कधीच निघत नाही. मला ह्यांचा चहा प्रचंड आवडतो. त्यामुळे मी चहाची मस्त असं चुस्की मारली आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही परत शॉपिंगला. आले सिटी सेंटरमध्ये. सिटी सेंटरमध्ये आल्यानंतर इथून काही थोडीफार शॉपिंग केली मी स्वतःसाठी आणि मग आपला पोटोबा झाला, शॉपिंग झाली. आता लेकरांसाठी पण काहीतरी घेतलं पाहिजे नाही का. मग लेकरांसाठी छान असे इथून मंचुरियन घेतले पार्सल आणि मग आले घरी. घरी आल्यानंतर पुढे बघा. घरी आले, फ्रेश झाले, जेवण केलं. त्याच्यानंतर थोडीशी माझी कामं होती ती केली. तर आज जी शॉपिंग केली ती मी तुम्हाला दाखवते. शॉपिंग म्हणजे जी काही चांदीची जोडवी घेतलेली आहेत ना, ती जोडवी कोणती घेतलीत ना अधिक मासासाठी ती तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे ज्वेलर्स आहेत ना, नॉर्मली मम्मी आणि यांच्याकडूनच ज्वेलरी खरेदी करते. देवी VLD ज्वेलर्स म्हणजे विठ्ठलदास लक्ष्मणदास देवी ज्वेलर्स असं त्यांचं नाव आहे. आणि मी कोणते कोणते जोडवे घेतले ते तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते. हे बघा, एक असेवाले घेतलेत मी. तर मला ही डिझाईन खूप आवडली. मला थोडे फॅन्सी जोडवे घ्यायचे होते ह्यावेळेस. आधीचे माझे ते सुट्टेवाले असतात ना, तसेवाले होते आणि तसे ऑलरेडी माझ्याकडे अजूनही आहेत जोडवे जे सुट्टेवाले असतात ना 4मध्ये, तेवाले पेअरवाले. म्हणून मग मी ह्यावेळेस थोडीशी अजून वेगळी डिझाईन घेतली. आणि झालं काय, ॲक्च्युली जोडव्यामध्ये भर घालायची होती. जे आधीचे होते ते मला द्यायचे होते आणि त्याच्यात दुसरे घ्यायचे होते आणि घेणार होती मम्मी, म्हणजे मम्मी पप्पा घेणार होते. आणि झालं काय, माझ्या त्या जोडव्यांचं वेट जास्त होतं आणि ते होऊन पैसे रिटर्न येत होते आणि पैसे रिटर्न नव्हते घ्यायचे कारण जोडव्यामध्ये म्हणतात की भर घालायची आणि एक्स्ट्रा काहीतरी घ्यायचं. मग मी अजून हे असे डिझायनर घेतलेत, ऑक्साईड फिनिशिंग असतं त्याचं, तेवाले असे 2 पेअर घेतलेले आहेत मी. हे बघा, आणि खूप प्रिटी आहेत एकदम. हे बघा, असे मीना विथ डिझाईन म्हणजे मीना आहे. आणि हे 2 जोडवे आज केलेले आहेत अधिक मासानिमित्त मम्मी पप्पांनी. ह्याच्यातली कोणती डिझाईन तुम्हाला सर्वात जास्त आवडली मला कमेंट करून नक्की सांगा.